कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेले भाजप नेते समरजित सिंग घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे। कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या प्रवेशाची घोषणा केली। येत्या 3 सप्टेंबरला कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत। अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे। अखेर समरजित घाटगेंनी कागल विधानसभेसाठी डाव टाकलाय। येत्या 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत ते तुतारी फुंकणार आहे। भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आपल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलाय। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी समरजित घाटगेंनी ठिकाण निवडलंय ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाच्या बाजूचा गैबी चौक। जयंत पाटील साहेब इथं आली, त्यांची माझ्या काही भेटी झाल्या। आता कुठं आणि कसं मला विचारू नका, ते आमच्या दोघातले विषय आहेत। पण नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, एक तर घ्यायचा का नाही ठरवा, आणि घेतला असेल तर तो लवकर घ्या। की आज जर ह्या सगळ्यांनी आपल्याला सहमती दिली, एवढंच मी सांगतो की जसं 8 वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले, तसंच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक याच्या पुढच्या काळामध्ये समरजित घाटगे यंदा भाजपाकडून कागलच्या मैदानात उतरण्याची तयारी करत होते। मात्र गेल्या वर्षी अजित पवारांसह हसन मुश्रीफ भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले। परिणामी महायुतीत कागलची जागा मुश्रीफांना सुटल्याने समरजित घाटगेंच्या स्वप्नांवरती पाणी फिरलं। पण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असा निर्धार समरजित घाटगेंनी केलाय। त्यामुळे भाजपाची साथ सोडत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। तो प्रवेश करण्यासाठी मी साहेबांना विचारलं की मी खाली जाऊन काय सांगू। त्यांनी सांगितलं मी स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार आणि स्वतः येऊन मी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत करणार आहे। 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी वेळ पण दिलेली। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून समरजित घाटगे यांची मनधरणी सुरू होती। खासदार धनंजय माडकांसह स्थानिक नेत्यांनी समरजित घाटगेंची भेट घेत चर्चाही केली। मात्र भाजप नेत्यांच्या शिष्टाईला यश आलेलं नाही। समरजित घाटगेंचा राजकीय प्रवास कसा आहे तो बघूया। माजी आमदार दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांचे ते चिरंजीव आहे। 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला। 2019 मध्ये भाजप जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली। कागलमधून 2019 मध्ये मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली। विधानसभेला पराभूत झाल्यानंतर पुन्हा भाजपामध्ये सक्रिय झाले। विधानसभेची जागा महायुतीतून हसन मुश्रीफांना सुटल्याने ते नाराज आहे। येत्या 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करणार आहे। ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे। त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय। ती बातमी माझ्याकडे आली आहे। त्याला लढायचंच आहे तर कोण थांबवणार? माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काय निर्णय करेल। पण शेवटी ही विचाराची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्यासाठी काम करतो, सत्तेसाठी नाही। आता आपापली मर्जी आहे। कोणाला जर निवडणुकीच्या दृष्टीनेच तुतारी वाजवायचा विचार आला तर लोकशाहीमध्ये तो थांबवता येत नाही। कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे ही लढत होणार हे स्पष्ट झालंय। गेल्या वेळी अपक्ष लढलेल्या समरजित घाटगेंना 89,000 मतं मिळाली होती। यंदा त्यांच्या हाती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी असणार आहे। आता हसन मुश्रीफ सलग 6व्यांदा विधानसभेत पोहोचणार की आता बदल हवा तर आमदार नवा या टॅगलाईनने समरजित घाटगे बाजी मारणार याकडे अवघ्या कोल्हापूरचं लक्ष असेल। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।